हॅलो गाईज, माझं नाव कोमल. मी काही कॉन्टेंट क्रिएटर वगैरे नाही आहे किंवा ब्लॉगर पण नाही आहे. बट एक आज छोटीशी गोष्ट होती जी मला शेअर करावीशी वाटली, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. फर्स्ट व्हिडिओ आहे माझा, मी कधी बनवलेला नाही आहे. जर काही चुकत असेल, काय वाटत असेल तर प्लीज चुकीचे कमेंट करू नका, बट इम्प्रोव्हायझेशन सांगा मला. ओके. व्हिडिओ बनवण्याचा विषय असा की 2.5 वर्षांपूर्वी माझा नवरा राहुल त्यांनी एक कमळाचं झाड आणलं होतं. कमळाचं झाड म्हणण्यापेक्षा कमळाचं एक छोटंसं रोपटं आणलं होतं 2.5 वर्षांपूर्वी. 2.5 किंवा म्हणजे असं जास्त 2.5 किंवा 3 वर्षांपूर्वी मी म्हणाली आणलं होतं. तर ते रोपटं आहे ना खूप छोटूसं होतं आणि कमळाचं होतं त्यात. आणि मी विचार करत होती कमळ तर तलावात येतं ना, आणि ते चिखलामध्ये बाहेर त्याला खूप ऊन लागणार, हे सगळं असणार. तर मी त्यांना तेच म्हणत होती की मी खूप चिडली. म्हटलं एकतर ह्यांना झाडं लावण्याची इतकी आवड ना, ते कुठेही जातात ना, छोटे झाडं अशी उचलून आणतात. सरळ कुठेही जाऊ दे, आम्ही कुठे फिरायला जाऊ दे या कुठेही जाऊ दे, ते सरळ झाडं उचलून आणतात. आणि त्यांना आवड आहे, खूप आवड आहे. तर मला खूप राग येतो. सगळी माती होते, सगळं असं चिखल होतं, मी खूप चिडचिड करायची. तर 2.5 वर्षांपूर्वी त्यांनी हेच केलं. म्हटलं अरे यार, बाकीची झाडं तर ठीक आहेत, बट तुम्ही कमळ कशाला आणलं? सो मी चिडली. आणि त्यांनी नाही ऐकलं. ते मला म्हणाले की कमळ येणार. मी म्हटलं घरात कसं येणार कमळ? तर 2.5 वर्षांपूर्वी त्यांनी ते कमळ लावलं आणि सतत त्याची एवढी काळजी घेतली, इतकी काळजी घेतली ना, सतत त्याला ऊन दाखवणं, सतत त्याच्यासाठी बाहेरून चिखल आणलं, परत त्याच्यावर काय ते म्हणतात ना, फर्टिलायझेशन करणं, सतत चालू होतं त्यांचं. 2.5 वर्षांपूर्वी त्यांनी लावलेलं कमळ, आज त्या कमळाला जे एक कळी उमलली आहे. तुम्हाला मी दाखवते ती कळी उमलली आहे त्या ह्याची. हे बघा. तर मला असं म्हणायचं होतं की मी त्यांच्याशी सतत भांडत होती, चिडचिड करत होती, ओरडाओरडी करत होती की तुम्ही हे लावू नका, तुम्ही का उगाचच त्या झाडाचा जीव घेतलात वगैरे. पण त्यांचं असं म्हणणंच होतं की नाही, कमळ येणार, तू जास्त जे बोलू नको, जास्त विचार करू नकोस, येणार तू. म्हणजे माझा विश्वास आहे या गोष्टीवर की येणार तो कमळ. आणि तो शेवटी आलास. खरंच 2-2.5 वर्षांची त्यांची मेहनत ती कामाला आली. तर मला ॲक्च्युली हे म्हणायचं आहे की आपल्याला कोणीही कुठल्याही गोष्टींसाठी, जर तुमच्यामध्ये विश्वास आहे ना की तुम्ही ही गोष्ट करू शकता आणि ही गोष्ट होणार तुमच्याकडून, तुमच्या मेहनतीवर, तर ती गोष्ट नक्की होते. तर म्हणजे माझ्या मिस्टरांनी याच्यासाठी खूप मेहनत केली, खूप मागे लागले त्याच्या. आणि त्यांनी ते ॲक्च्युली कळी आलीच त्या कमळाला. ते जेव्हा त्यांनी आणलं होतं ना, तेव्हा ते छोटूसं एकच रोपटं होतं. पण आता तुम्ही बघू शकता किती त्या झाडाला पानं वगैरे आलेली आहेत, कळी उमललेली आहे. बघा, हे बघा. आता एक 2 ते 3 दिवसांमध्ये मला वाटतं त्याच्यामध्ये फुल पण येईल. तर मी त्याचाही व्हिडिओ टाकेल. तर तुम्ही प्लीज तो व्हिडिओ बघा नक्की, आणि कमेंट पण करा, छान कमेंट करा आमच्या कमळाच्या फुलासाठी. आणि आमच्या घरामध्ये काय काय झाडं लावलेली आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट व्हिडिओसाठी. जर हवा असेल तर प्लीज तुम्ही मला चांगले कमेंट्स करा. ओके, बाय. आणि हां, एक मेन मोरल ऑफ द स्टोरी राहिलीच नाही का. मोरल ऑफ द स्टोरी अशी आहे की तुम्ही, विश्वास असेल ना तुमच्यामध्ये की ही गोष्ट होऊ शकते, तर त्या गोष्टीच्या मागे लागा, त्याच्यासाठी प्रयत्न करा, ती गोष्ट नक्की होणार. बट तुमच्याकडून 100% पॉझिटिव्ह मेहनत गेली पाहिजे. तुमच्यामध्ये मनामध्ये अजिबातच निगेटिव्हिटी नाही आली पाहिजे की बाबा ही गोष्ट मी खरंच करतो. तुम्हाला सांगणारे भरपूर असतील की तू हे का करतोयस, तू असं का करतोयस, तू हे नको करू, नाही होणार. बट विश्वास हा तुमच्यामध्ये हवा की ही गोष्ट करू शकतो, ही होणार. तो विश्वास तुमच्यामध्ये हवा. सो ती गोष्ट नक्की घडणार तुमच्या आयुष्यामध्ये. सो बाय. इथेच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. बाय बाय, टाटा.